तुला का मार्केटिंग साठी घेतलंय का त्यांनी? ऐका, मार्केटिंग साठी नाही, ती स्वतः मालकीने म्हणजे का हे समजतं लगेच. त्याच्यात मला ते जाणवलं की तू वयाने जरी लहान असली ना, तुझे विचार खूप मोठे आहेत, तू म्हणजे जबाबदारी एखादी व्यवस्थित पार पाडू शकते, म्हणून हे डिसिजन घेतलेलं आहे मी. म्हणून दादाने मला चॉईस केला. तर जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर मी आहे आत्ता आपल्या सायाला. तर अजून पण तुम्ही साया लेडीज हब हडपसर येथे विजिट नसेल केलं तर पटकन विजिट करा. भरपूर असा स्टॉक आहे, भरपूर अशी व्हरायटी, आणि अजून इथं व्हरायटी लय भारी येते. तुम्ही सगळ्यांनी या आणि ह्या सगळ्या स्टॉकचा आनंद घ्या. आणि मी भरपूर छान छान आर्टिकल्स आणलेत, ते तुम्हाला कळणारच आहेत. आणि आपलं साया कसं वाटतंय ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि छानसं असं गणू बाप्पाचं दर्शन घ्या. आज माझी खूप धावपळ चालू आहे, ती म्हणजे की आज गडबड एकाच गोष्टीची. आज आहे माझा सायाचा दौरा, सगळ्या शाखेंचा दौरा आहे माझा, तर त्याचीच गडबड चालू आहे माझी. तर चला तर निघूयात. आणि त्याचबरोबर आलेले आहेत इथं मोहित दादा मला घ्यायला आलेत. काय मोहित दादा? आमचे दीपक दादा आहेत, कंटिन्यू माझ्यासोबत असतात, माझी गप्पा बडबड ऐकायला. काय मोहित दादा, काय माझ्या ब्लॉग साठी काय संदेश द्याल तुम्ही दोघं? जरा काहीतरी द्या, म्हणजे थोडंफार. अरे यार, एवढंच आहे, एवढं छोटे शब्द. हा, राईट. आता दीपक दादा कसे असेच ब्लॉग क्रिएट करत राहा. हा, चांगले खूप मोठे व्हा, मिलियन वरून अजून मिलियन वरती जाऊ द्या. अरे वा, तुम्हाला धन्यवाद. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला आता निघायचंय आपल्याला आपला दौरा. आणि शूट वगैरे कसं काय? मोहित दादा मला घ्यायला आलेत. आता आम्ही चाललोय सगळे. आता नाही, आम्ही दोघंच चाललोय, सगळे नाही, दोघंच आता ऑफिसवर चाललोय. काय मोहित दादा? ऑफिस वरती दादाकडे आले. आणि काय मग दादा, आज आम्हाला जायचे आपल्या सायाच्या सगळ्या शाखांना भेट द्यायला, तर साहेब बरोबर टाइमला आले, एकदम परफेक्ट. मला लेट झालं थोडं. बिझनेस म्हणजे की टाइमच्या बाबतीत मी दादाकडून शिकली आहे मोस्टली गोष्ट. मला आज लेट झालं. हा, नाही, इट्स ओके. दादाचं एक काम होतं त्याच्यावर, पण दादाची गोष्ट ती होती ती म्हणजे टाइम, ती मी त्याच्याकडून खरंच शिकली आहे टाइमचं. तर आता आम्ही निघतोय. तर चला पुढे काय काय गंमत होतं ते काय काय. आणि तुझ्यासाठी ना खूप प्रश्न आहेत सगळ्यांचे. सायलीच का ती निवडलीस? ते सांगू ना पुढे. हा, ते ब्लॉग बसल्या ती निवडलीस. आणि खूप प्रश्न आहेत सगळ्यांचे, तुमची सगळ्यांची उत्तर मी देणार आहे आणि दादा देणार आहे. मी तर काही नाही, मी प्रश्न विचारणारा माणूस आहे. आज दादाची उत्तर दिवस आहे. नक्की. आम्ही निघालोय सगळ्यात पहिला, म्हणजे जो आमचा सायाचा दौरा सुरू झालाय त्यातली सगळ्यात पहिली ब्रांच आमची हडपसर आहे. त्याच्यानंतर जी सेकंड आहे ती आहे वाघोलीची. वाघोलीला निघालोय मी आणि दादा. अनिल दादा काय म्हणताय? दादा तुला काय म्हणायचंय? तू पुढे बसलायस एकतर. 12चा टायमिंग होतो वाघोली ब्रांचला, 12:30 ट्रॅफिक मध्ये. ट्रॅफिक लय खतरनाक आहे, त्याच्यामुळं अजूनच लेट व्हायला लागलाय आम्हाला. होय दादा. आणि दादा आपलं क्वेश्चनचं आन्सर घ्यायचे आपण. ते मला असं वाटतं म्हणजे की अहिल्यानगरच्या रोडला जाताना घेऊया, हायवेला घेऊया. आणि मग बाकी दादा? बाकी काही नाही. तू नाश्ता केलता का? हो मी केला होता. तू केलतास का? मी घरातून येतो, आपण पुढे थांबू. हा चालेल ना. आपल्याकडे नाही जाते 10-15 दिवसात किंवा आर्टिकल आम्ही नवीन आलं का नवीन जुनं दोन्ही मिक्स दाखवावं लागतं. एक जरी गेला तर आपल्याला कळून येतं काही आर्टिकल निघला त्याचा आदल्या आधी. काय होतंय? कॅमेरा कळतंय. ती हसायलाच लागली नुसती त्यांच्या. काय पाहिजे? आमचे पण काय दिसले. जाताना वडूबुद्रुक येथे थांबलो. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आणि माझा हा पहिलाच बिझनेस. मग दादानी आणि मी ठरवलं की सर्व देवांना जाऊन आपले कार्ड ठेवायचे, पूजा करायची आणि आशीर्वाद घ्यायचा. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये चुकीचं काय केलं आहे, प्रमोशन केलं म्हणून सगळे म्हणत होते. प्रमोशन नाही तर मी आशीर्वाद घेण्यासाठी आले होते, तो म्हणजे महाराजांचा.
गळ्यामध्ये चालू करू. डिलिव्हरी मंगळसूत्र असतील, डिलिव्हरी मंगळसूत्र असतील ते नाही का. काय करतो आई? संपलं एवढंच असतं आमचं. तर आता आम्ही वाघोली, शिरूर ह्या 2 ब्रँचला छानशी व्हिजिट केली. सगळ्या ब्रँच बघितल्या, या दोन्ही ब्रँच बघितल्या आणि छान आहेत, सगळ्या ब्रँच छान आहेत आपल्या. आणि इकडे मोहित दादांची रिॲक्शन, सगळं शूट मोहित दादांनी आज घेतले. टोटल एकदम छान नाश्ता वगैरे केला. मोहित दादा पोट भरलं ना? हा खूप खरं ना? पाव नाही दादा लय कॉमेडी आहे. दादा म्हणजे दादा आहे. हाय दादा. 10 पाव खाल्ले मोहितनी, 10 पाव. शाईलीने अर्धा प्लेट राईस 3 तास खाल्ला. लहान पोरं घेत असं. सिरियसली मला तो जातच नव्हता राईस, पण कसं सगळे बसले होते आणि सचिन दादाने काय केलं माहिती का, 5 मिनिटात अख्खी प्लेट संपवली. आणि मी असं 5 मिनिटांनी बघितलं दिल्या की नाही चालू आहे, अर्धा झाला. आणि नंतर 5व्या मिनिटांनी बघितलं तर सगळं संपून गेलं. त्याच्यामुळं मला आहे ना म्हटलं नाही आता आपण जर का अर्ध सोडलं ना तर काहीतरी वाटेल, म्हणून मी सोडलं नाही बरं का. आणि तिकडे अनिल दादा आणि मोहित दादा मला खुणत होते. सचिन दादा एवढं स्पीड वर खात ना बाबा, मी त्याच्या म्हणजे की तो मी सोबत जेवायला बसलं ना तर माझ्या बरोबर एक 5 वेळा जेवण, माझं एकदा जेवण होईल. होय दादा. संध्याकाळचं जेवण बघ ना कसं. नको आज संध्याकाळी हळू जेव, माझ्यासाठी हळू जेव, खरं हळू जेव. तर आता आम्ही अहिल्यानगरची शाखा जी आहे आपली सायाची आणि मॅक्सची. दादा मॅक्सला होता, मी सायाला होते. माझ्या म्हणजे दादाच्या ब्रँचला होता, मी माझ्या ब्रँचला होते. आम्ही छान शूट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर एवढी मोठी शिवभोज थाळी खायला आलो. दादा नाही, मी नाही. हा, दादा ना, दादा एकदम स्पीडचा कार्य करतो. दादा म्हणजे ना, दादा सोबत जेवायला बसतो म्हणजे माझ्यासारख्या माणसाला खरंच महामुश्किलीचं काम आहे. अवघड आहे. संपूर्ण इथलं वातावरण बघून तर लई कठीण आहे. दादानी संपवले. आणि तुम्ही जर काही इथं शिवभोजला आलात ना अहिल्यानगरला जेव्हा केव्हा ना, इथे कोयरीची भाजी लय खतरनाक. दादानी स्पेशल मागवून घेतली. नाही साईड तू खा असं चालू. दादा तुझं हे राहिले अजून नाही टेस्ट मी केलं मला आता जागाच नाही पडत माझ्या. तुम्हाला वाटतं लिटरली आम्ही आता 3:30-4ला ना, 4ला आम्ही पावभाजी पुलाव खाल्ला. तो पुलाव पण अक्षरशः असा करून खाल्लाय. आणि त्याच्यानंतर आता एवढी मोठी थाळी मला काही संपत नाही आता, जाऊ दे. तरी पण चालू आहे काय. तिकडं अनिल दादा हसतात ते मला. अनिल दादा इकडं बघा ना, हसू नका असं माझ्यावरती प्लीज. मोहित दादांनी खरंच 10 चपात्या खाल्ल्यात. विषय हार्डे बघा. त्यांच्या भाज्या पण किती संपल्यात बघा. आमरस कुठे गेला? अय्यो, आमरसची वाटी पण संपवली. अनिल दादा 20 आमरस आणि दादानी एकच. आणि इथं माझं आमरस हा दादानी स्पेशल मूग डाळीचा ना शिरा केला, तो बी संपना. इथं माझी वाट लागली आहे पण लवकर संपतो. आणि दादा का डोकं खालतं? चला बाय बाय. आम्हाला निघायचं. टाइम भेटलाय मला आणि दादाला शेजारी बसायला आणि बोलायला. दादाचे कॉल चालू होते म्हणजे की आता लोड भरपूर वाढलेला आहे दादानी, कारण की
मॅक्सचंच आपलं एवढं काम आहे, परत स्त्रीरत्न पण आहे आणि सायामध्ये मी नवीन असल्यामुळं दादाला थोड्या गोष्टी मला समजाव्या लागतात, ते सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे थोडासा नाही का आमचं टाईमचं, पण तरी पण दादा मला त्यातून पण टाइम देत असतो. आणि दादाचं आहे ना म्हणजे की मी हॅट्स ऑफ आहे त्याला, की तो प्रत्येक गोष्टीला म्हणजे जिथं ज्या व्यक्तीला वेळ द्यायचा तो तिथे देत असतो. म्हणजे मी आज त्याच्यासोबत दिवसभरात मी ऑब्झर्व केल्या गोष्टी दादाच्या, म्हणजे की खरंच म्हणजे की दादासारखं जमणं कोणाला पॉसिबल नाहीये. आणि दादा तुला माहिती का, आता कमेंटमध्ये म्हण आपल्या किंवा माझ्या पर्सनलच्या DM मध्ये सगळ्यांचे एक मेसेज आहेत की तुम्ही सायलीलाच का निवडलं, मग सायलीमध्येच काय असं म्हणजे काय असं, म्हणजे त्यांना खूप उत्सुकता आहे असं हे करायची. तुला माहिती आहे का सायली, ज्यावेळेस कळलं ना की मी म्हणजे मला सायसाठी मी भरपूर आणखी आमचं डिस्कशन होतं ना आता बोलताना, बरोबर आहे. तर मग मला भरपूर आणखी कॉल होते किंवा मेसेज होते की जसं बाहेर मेसेज गेला तर मग आम्हाला पण चान्स द्या, आम्ही पण करू शकतो व्यवस्थित हँडल, नाही का. पण मला असं कुठं ना कुठं म्हणजे माझ्या मनात वाईब्स होते, पॉझिटिव्ह वाईब्स होते की तुझ्याबद्दल नावाचं नाही का, तुझ्या नावाबद्दल की नाही या ठिकाणी सायली योग्य आहे आणि हा प्रोजेक्ट सायलीच्या नावाला शोभू शकतो आणि सायलीलाही शोभू शकतो आणि सायलीमध्ये ते प्रश्न आहेत किंवा सायली याला टॉपला नेऊ शकते. आणि एवढा विश्वास आहे सायलीवरती लोकांचा, एवढा ट्रस्ट आहे. तिने आत्तापर्यंत सोशल मीडियावरती एकमेव व्यक्तित्व आहे अशी की बाबा लोक आपले संस्कार जपते, नाही का, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानते आणि मीही त्यांच्या विचारावर चालणारा माणूस आहे. आणि कुठं कुठं माझे विचार जुळले पाहिजे अशी व्यक्ती मी बघत होतो की जेणेकरून माझे विचार आणि त्या समोरच्या व्यक्तीचे विचार सेम असले पाहिजे. मग अशी व्यक्ती जर म्हणाली गेलं तर माझ्या डोळ्यासमोर तूच यायची. मी दुसऱ्याचा जर विचार केला की परत माझं मन तुझ्याकडे यायचं की नाही ह्या व्यक्ती म्हणजे ह्या गोष्टीसाठी सायलीच योग्य आहे प्रोजेक्टसाठी, म्हणून मी हा डिसिजन घेतला. आता सगळ्यांना क्लिअर झालं. आणि त्याचबरोबर ह्या डिसिजनमध्ये जेव्हा मी पडणार होते ना, लिटरली आम्ही खूप म्हणजे की म्हणजे खूप वेळ पण घालवलाय, कारण की मी प्रिपेअर नव्हते की दादा मला एवढी मोठी जबाबदारी देतो. आणि मी आत्ताही मी म्हणेल, अजूनही मी म्हणते, प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते, तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा आहे ना मानलेली नाती ही कधी खूप 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 बेस्ट असतात. कारण की आज माझं आणि दादाचं रिलेशन म्हणजे की मोजून एक वर्ष पण नाही कम्प्लीट, जुलैमध्ये होणार 1 वर्ष कम्प्लीट आम्हाला भेटायला. पण दादानी तेवढ्या वेळात माझ्यावरती एवढा विश्वास, एवढ्या गोष्टी, म्हणजे की ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि जेव्हा दादा मला बोलला ना सायलू बिझनेसचे असं, म्हणजे पहिली तर मला एवढं इमोशनल झाली होती की अरे म्हणजे की कसं म्हणजे की दादाला मीच का, असं मला प्रश्न होता वैयक्तिक दादा बाबतीतला. आणि खरंच दादानी माझ्यावरती जो आज एक सपोर्ट सिस्टीम, मी कधी पण एनी टाइम दादाला कधीही कॉल करावा, दादाने माझा कॉल उचलला नाही किंवा अशी कधी गोष्टच झाली नाही, हा बोल ना सायलू वाला, म्हणजे की एवढं म्हणजे इतकं प्रेमाचं नातं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आता आमच्या म्हणजे नाही का इकडून तिकडे बरेच काय येतात, पण ठीक आहे, आमचं आता हे कायम असंच राहणार आहे. हा बिझनेस मध्ये आम्ही आलोय सोबत आहे हे तर आम्ही कायम राहणार आहे, पण आमची जी पर्सनल लाईफ आहे, आमची बहीण भावाचं नातं आहे, ते आम्ही कायम मेंटेन करणार आहे, कायम तिथं कधीच चुकणार नाही. कारण आपला पहिलं रिलेशन आहे, नंतर आपला बिझनेस आहे. हा. आणि आम्ही म्हणजे मी अजूनही जेव्हा आमचा म्हणजे की आपला मॅक्सचा कार्यक्रम होता, 11 ऍक्टिव्हाचा होता कार्यक्रम, त्यावेळेस मी स्टेजवरती गेलते, तेव्हा मी एकच म्हटलं होतं, वारीमध्ये मला विठ्ठलासारखा भाऊ भेटला आणि तो हा माझा विठ्ठलासारखा भाऊ म्हणजे माझा सचिन दादा. आणि सचिन दादाची साथ असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि काय माझ्याकडे आता शब्द नाही त्यासाठी, कारण की दादा इज द बेस्ट आहे. कारण की एवढ्या कमी वयामध्ये, माझं वय खूप नाहीये, दादाला पण माहिती आहे माझं वय खूप नाहीये, माझं वय पण खूप लहान आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे. पण दादा मला एकच बोलला, सायलू मी तुला दिलंय म्हणजे तू करणारच, एवढाच एकच शब्द दादाचा कायम होता. म्हणजे सायलू तू वयाने जरी लहान असले ना, तू विचारांनी खूप मोठी आहे. मी तुला ऑब्झर्व केला त्या गोष्टी गेल्या 1 वर्षभरात, मी तुझ्याशी राहिलोय, जेवढं मी टाइम स्पेंड केला तुझ्याबरोबर, कसं माणसाचे विचार लगेच कळतात, माणूस किती मॅच्युरिटी नाही का हे समजतं लगेच. त्याच्यात मला ते जाणवलं की तू वयाने जरी लहान असले ना, तुझे विचार खूप मोठे आहेत, तू म्हणजे जबाबदारी एखादी व्यवस्थित पार पाडू शकते, म्हणून हे डिसिजन घेतलेलं आहे मी. म्हणून दादाने मला चॉईस केला. असं सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुमचे जे गैरसमज होते ना काय बाकीचे हे ते आता सगळे सॉर्ट झाले असणार आहेत दादाच्या बोलण्यातनं, माझ्या बोलण्यातनं. आता कुठल्याही म्हणजे नाही का, म्हणजे कुठला जरी तुम्ही क्वेश्चन टाकताय ना, तर आता कायम दादा सोबत आहे, त्यामुळे ब्लॉग होणार, दादा लगेच रिप्लाय. अजून एक कमेंट वाचली की तुला का मार्केटिंग साठी घेतलंय का त्यांनी? ऐका, मार्केटिंग साठी नाही, ती स्वतः मालकीने. म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे की ऑलरेडी साया माझ्या नावावरती म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मी होतो, जर मला त्या गोष्टी काढता येत असतं तर मी सायलीला मॅनेजिंग डायरेक्टर तिला करून टाकलं असतं. पण मॅनेजिंग डायरेक्टर नंतर
जो कोणी येतं पार्टनरशिपमध्ये असेल किंवा को फाउंडर असेल ते CEO असतो म्हणून तिला ती पोस्ट दिलेली. ती मार्केटिंगसाठी नाही का नाही, तो अख्खा प्रोजेक्ट साया हा प्रोजेक्ट अख्खा सायलीचा आहे, तो पुढे टोटली सगळं प्रोजेक्ट सांभाळणार आहे. त्याच्यामध्ये माझं कुठलंही इन्व्हॉल्व नसणार आहे. पूर्ण डिसिजन मेकर फ्युचरमध्ये सायाची पूर्ण डिसिजन मेकर ही सायली असणार आहे. म्हणजे इव्हन मीही सायाच्या बाबतीत काय मला डिसिजन घ्यायचं असेल तर मी तिला विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही, कारण ऑलरेडी तिच्याकडे तो प्रोजेक्ट सोपवला आहे. तर मला पण काय म्हणजे काय बोलायचं असेल किंवा काही डिसिजन घ्यायचं असेल तर पहिलं मला तिला विचारावं लागणार आहे, नंतर या गोष्टी होऊ शकतात. तर असं तिचं काम असणार आहे. तर कोणी गैरसमज करू नका किंवा कोणी कार्यकाराचं काम करू नका की तुला मार्केटिंगसाठी घेतलं असं घेतलं आणि मॅनेजिंग साठी घेतले फक्त व्हिडिओ टाकण्यासाठी. मार्केटिंगसाठी घ्यायचं असतं तर माझ्याकडे भरपूर सारे ऑप्शन होते, भरपूर सारे इन्फ्लुएन्सर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. मार्केटिंगसाठी घ्यायचं असतं तर सायलूची गरज नव्हती, पण सायलूचे विचार चांगले आहेत, सायलूचे गट्स आहेत, म्हणून तिला मी डायरेक्ट त्या चेअरवरती आणून बसवले. आणि ही डायरेक्ट आमच्या दोघांची. दादा तूच बोल आता, तूच बोल आता. आणि भरपूर अजून एक कमेंट वाचले होते मी, काय रील्स टाकणं काहीतरी, मला मी एक कमेंट होते काहीतरी, पण असे विचार तुमचे असतील कदाचित. आम्ही असे विचार केले नाही, स्वप्न ते कधी माझ्या डोक्यात असे विचार नाही की कोणत्या व्यक्तीचा फायदा करून घ्यायचा काय काय काय. तर आमचं रिलेशन हे स्वार्थासाठी कधीच नव्हतं, ते निस्वार्थ आहे. स्वतःच राहील. आणि बिझनेस करण्यासाठी मला कोणतरी माझाच माणूस पाहिजे होता, कारण माझा माणूस मोठा झाला पाहिजे असं मला असं वाटतं की माझ्या बरोबर असणारा माणूस मोठा झाला पाहिजे, म्हणून मी त्या सायलीची निवड केलेली. त्यामुळे असं तुम्ही उगाच कमेंट करून हे करून एकतर आपल्या लोकांना कधी चांगला आपला माणूस पुढे गेलेला बघवत नाही. कार्यकाळ हा एखादा असं नाही म्हणणार की हा ठीक आहे तुला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली, तू याचं सोनं कर, हे कर, ते कर, अजून शाखा वाढव, असं काहीतरी पॉझिटिव्हली बोला कमेंट्स मध्ये. नुसतं असे तसे तुला यासाठी घेतलं त्यासाठी घेतलं या कमेंट्स नका करू. आणि ते भविष्यात तुम्हाला दिसेल पण मी तिला काय घेतलं होतं. तीच सायमध्ये मलाच राहायचं का नाही हे तिच्या डिसिजन असणार आहे. आणि हे सगळे तुम्ही म्हणता ना, सगळे मला सगळे कॉलवर मेसेजवर एकच बोलतात तू मॅनेजरसाठी ह्याच्यासाठी नाही, तर ही माझी आणि दादाची पूर्ण, दादा तू सांग तुझ्या शब्दात. पूर्ण पार्टनरशिप आहे ती, अख्ख्या प्रोजेक्ट मध्ये पार्टनरशिप असणार आहे सायमध्ये. इव्हन फ्युचर मध्ये ज्या काही ब्रँच वगैरे होतील, आम्ही मध्ये फ्युचर मध्ये कुठली फॅक्टरी जरी टाकली तर त्या फॅक्टरीमध्ये सुद्धा म्हणजे पार्टनरशिप म्हणण्यापेक्षा ते टोटली फर्म सायलीचा असणार आहे, टोटली कंट्रोलिंग सायलीचा असणार आहे. कारण माझ्याच्याने या गोष्टी होत नाही, माझ्या हातात आता म्हणजे तेवढा टाइम पण राहत नाही. त्याच्यामुळं मी योग्य व्यक्तीची योग्य प्रोजेक्टसाठी निवड केलेली आहे. पार्टनरशिप म्हणताच येणार नाही, सायलीचा साया प्रोजेक्ट हा सायलीचाच आहे. इव्हन फ्युचरमध्ये मी फक्त पाठीमागं असेल तिच्या कायम. झालं सगळ्यांचं क्लिअर. चला आता आम्ही निघतो, पुढे जायचंय. दादा बिचारा ड्रायव्हिंग करत करत बोलतोय माझ्यासोबत.